छत्रपती संभाजीनगरचे नवे महापौर समीर राजूरकर एक्सक्लुझिव्हली आपल्यासोबत आहेत आणि ते वेगवेगळ्या मुद्द्यांवर बोलणार आहेत. एक तर तुमचं अभिनंदन, भाजपचे पहिले महापौर, भाजपच्या ताकदीवर निवडून आलेल्या नगरसेवकांची तुम्ही महापौर अशी तुमची ओळख आहे. काय सांगाल की या शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी तुमचं स्वप्न आहे असं अनेकदा बोलून दाखवलंय. आज महापौरपदी विराजमान झाल्यानंतर काय तुमची पहिली प्रतिक्रिया? सर्वप्रथम तुमचे धन्यवाद, तुम्ही मला शुभेच्छा दिल्या. दुसरी गोष्ट, भारतीय जनता पार्टीला या शहरातल्या सुजाण नागरिकांनी पूर्ण बहुमत दिलेलं आहे आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांनी त्यांच्या टॉक शोमध्ये सांगितलं होतं संभाजीनगरच्या की या महापालिकेची इमेज बदलायची. तर ती इमेज बदलण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही युती 100% प्रयत्न करणार. प्राथमिकता काय असणार आहे? कुठल्या मुद्द्यांवर तुम्हाला काम करावं असं वाटतं जेणेकरून या शहराची वेगळी ओळख होईल? सर्वप्रथम आम्हाला 2 मुद्द्यांवरती मला काम करावं वाटतं, जे दोन्ही मुद्दे आमच्या मॅनिफेस्टोमध्ये म्हणजे जाहीरनाम्यात आहेत. की मुद्दा क्रमांक 1 पाणी आणि मुद्दा क्रमांक 2 हे शहर स्वच्छ कचरामुक्त करणे. ह्या 2 विषयावरती लोकसहभागातून, म्हणजे कचरामुक्तीसाठी आम्ही लोकसहभागातून आणि पाण्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीची केंद्रात सत्ता आहे, महाराष्ट्रात सत्ता आहे आणि त्याच्या अनुषंगानं आणि आमचे सगळ्यांचे प्रयत्न करून आम्ही त्याचा गॅप कमी करणे, 24/7 पाणी कसं येईल ह्याच्यासाठी प्रयत्न करणे ही आमची प्राथमिकता आहे. तुम्ही आता ज्या सभागृहाचे महापौर असणार आहेत तिथं नगरसेवक पण होतात. यापूर्वी तुम्हाला माहीत आहे की राडा संस्कृती या महानगरपालिकेच्या सभागृहानं राज्याला दाखवून दिली होती. आता MIMचे 33 नगरसेवक असणार आहेत. विरोधी पक्षामध्ये असले शिवसेनेचे म्हणजे ठाकरे सेनेचे 6 नगरसेवक असणार आहेत. ती विरोधी पक्ष सुद्धा तेवढ्या मजबूतीनं तुमच्यासमोर उभं राहील आणि नेहमी जात धर्म वेगवेगळ्या मुद्द्यांवर वादावादी भांडणं हे सभागृहात होत असतात. ही इमेज बदलणं या शहरासाठी गरजेचं आहे असं इथल्या मतदारांना वाटतं. त्या संदर्भात तुमचं काय पाऊल असणार आहे? नाही, सर्वप्रथम मी सांगतो, सभागृह हे महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यानुसार चालतं. तो कायदा जो कोणी हातात घेईल तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या कॉन्स्टिट्यूशन आणि त्या कॉन्स्टिट्यूशनच्या अंतर्गत असलेला हा महाराष्ट्र महानगरपालिका कायदा, ह्याचं उल्लंघन कोणत्याही पार्टीतला सदस्य करो त्याला त्या सभागृहाची गरिमा कमी करू देणार नाही. पण हे जे हाणामाऱ्या, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणं, गोंधळ करणं हे आणखी पुढं तसंच चालू राहिलं तर? विरोधी पक्षानं सक्षमपणे लोकशाहीमध्ये त्यांना जो अधिकार महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यानं दिलेला आहे त्यानुसार त्यांनी सभागृहात वागावं. महाराष्ट्र महानगरपालिका कायदा आणि आमचा बायलॉज सोडून जो कोणी सभागृहात वागायचा प्रयत्न करेल तर तो कायद्याच्या बाहेर होईल आणि कायदेशीर च्या बाहेर केलेल्या वर्तनाला कोणालाही क्षमा होणार नाही. सातत्यानं असं बोललं जातंय की छत्रपती संभाजीनगर आता थांबणार नाही. हा थांबणार नाही ही जी कन्सेप्ट आहे ती तुम्ही कशी रुजवणार आहात? नाही, आता आज एकदम त्याच्यावर मी सांगणार नाही, पण कालांतरानं तुम्हाला दिसेल की छत्रपती संभाजीनगर आता थांबणार नाही. तर हे होते महापौर समीर राजूरकर. या सगळ्या मुद्द्यावर त्यांनी सविस्तरपणे सांगितलंय की शहरामध्ये त्यांना काय करायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नेहमी वाद आणि भांडणं ज्या सभागृहात होतात त्या सभागृहाला सुद्धा एका अर्थानं अप्रत्यक्षरित्या मी सरळ करणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. शिस्त लावणार. मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम TV, छत्रपती संभाजीनगर.